हा बोला. दीपक केदार बोलतोय, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष. हा बोला भाई बोला. हराम करतो कुऱ्हाडी काढा लागला आपल्या हातीमध्ये, पोलिसांचा धाक नाही का त्याला? आहे आहे. अहो त्यांनी कुऱ्हाड काढली, व्हिडिओ व्हायरल झालाय पूर्ण महाराष्ट्रात. त्याला उचलून आणा, त्याला ते फरार व्हायच्या आधी त्याच्या जरा नाडक्या फोडा आणि गावात दिंड काढा. त्याला म्हणावं पोलीस असताना कुणी गुंडा होऊ शकत नाही महाराष्ट्रात. बरोबर. कायदा पोलिसांचा आहे, तुमच्या बापाचा नाही म्हणावं. कुऱ्हाडी काढायला दलितांवर त्या ठिकाणी खैरलांची सारखी घटना काढता राहिली. आता 4-5 जणांचे हत्याकांड झाले असते तिथं. एवढी मस्ती त्याला, एवढा माज गरिबांवरती कुऱ्हाडी काढतो. त्याला पहिलं 10 मिनिटात उचलून आणा. त्याच्यावर एफआयआर प्रक्रिया चालू राहील, त्याला उचलून आणा पहिलं. हो तिकडे चाललोय. राज्य त्यात बिलकुल कॉम्प्रोमाइज करू नका. त्याला उचलून आणा, त्याला पहिलं नाडक्या फोडा. हरामखोराच्या गुडघ्या महिलांवरती कुऱ्हाड काढतोय. बरोबर. त्याला लाज कशी वाटली नाही? कुऱ्हाड आया बहिणी कुऱ्हाड काढतो. काय वाद असेल कोर्टात जा, पोलीस स्टेशनला जा. कायदा हातात घ्यायला तुमच्या बापाचा कायदा आहे का म्हणावं? बरोबर आहे. तुम्ही त्यांचे बाप आहेत, पोलिसांच्या पुढे कुणीही नाहीये. त्यांना आदल गाडवा तुम्ही पहिलं. 100% पहिलं उचलून आणा त्यांना. लय रोष आहे महाराष्ट्रामध्ये. मी स्वतः तिथे येणार या घटनेला भेट द्यायला. हो हो बिलकुल त्याच्यामध्ये येणार. त्याला 10 मिनिटात उचलून आणा. त्या कुऱ्हाड ज्याच्या हातात होती हो तो टार्गेटेड आहे आम्हाला. आणि यांच्या 4-5 घटना झाल्या त्या भागामध्ये. आम्ही जातीवर बोलत नाहीत म्हणून यांनी काय गय करणं, पाठीमागे घटना झाली. मी असणार जाऊ द्या म्हणलं, स्थानिकला होतंय. पण सारखं जर हिंमत करत असतील तर ते सोडणार नाहीत. कोणत्याही राजकीय कोणाचा फोन आला तर त्याला बिघालू नका. त्या कुऱ्हाड उभारणाऱ्याला पहिलं उचलून आणा. हे गरीब पोरग आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे, कायद्याने लढतंय. त्याच्यावर कुऱ्हाडी, निशस्त्र माणसावरती कुऱ्हाडी उचलताय. व्हिडिओ व्हायरल झालाय. एकदम गांभीर्याने घ्या. त्याला लगेच जाऊन उचलून आणा. तो काय कुठाला लागून गेलेला नाही. उचलून आणा त्याला लगेच. हो 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 हा चालेल.